नमस्कार. मी अपूर्वा सोनार, सावित्री शक्तीपीठ, महाराष्ट्र, पुणे ह्याची मी राज्याध्यक्ष आहे आणि माझा सर्वांना अगदी जय ज्योती, जय सावित्री. मैत्रिणींनो, आजचा माझा विषय आहे, मुलांना संसार करू द्या. विषय तसा एक नाजूक आहे. एक कुटुंब असतं, त्यात आई-वडील असतात, मुलं-मुली असतात, त्यांचे नातवं असतात. हां, हे एक संपूर्ण कुटुंब असतं. पण ह्या कुटुंबातही जेव्हा आपण आनंदाने अगदी एकमेकांना समजून जर हा प्रवास केला, तर हा अतिशय आनंदाचं, अतिशय सुखी कुटुंब हे होतं. पण ह्यातच जर आपण एकमेकांना समजून नाही घेतलं, एकमेकांच्या गोष्टींमध्ये जर आपण लक्ष देत राहिलो, तर या कुटुंबाला तडा जायला वेळ लागत नाही. तर करायचं काय असतं, खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात. पण बरेचदा आपण आपल्या स्वभावापायी, आपल्या इगोपायी त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आपण आपला इगो जपण्यासाठी आपण त्या गोष्टीमध्ये वाहत जातो आणि परिणाम असा होतो, की आपण एकत्र कुटुंबामध्ये राहतो, पण कोणाचंच मत एकमेकांबद्दल चांगलं नसतं. पण त्या करायला त्याच्यासाठी मन मोठं करावं लागतं. आता एका कुटुंबात आजी-आजोबा, आई-बाबा आणि मुलं अशा साधारण 3 पिढ्या असतात. तर बरेचदा होतं काय, ही पहिली पिढी आपला हेका सोडायला तयारच होत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांना ही त्यांच्या मनाने करायची असते. पण इथे मी थोडंसं आजी-आजोबांचं मी इथे माफी मागते. पण त्यांचं चुकल्यासारखं वाटत नाही. चूकही नसतेच ती. पण जेव्हा आपण आता प्रत्येकाचा एक पिरियड असतो आणि तो त्यांनी अनुभवला असतो, तो त्यांनी उपभोगला असतो. आता आजी-आजोबांच्या सांगायच्या बाबतीत म्हटलं, तर त्यांचा संसार अगदी सुरळीत त्यांनी पार केलेला असतो. त्यानंतर आपल्या मुलांची लग्न होतात. घरात एक नवीन सून येते. मुलगा आई-वडिलांचा असतोच, पण ती सून येताना ती दुसऱ्या घरून येते. एखादी सून जेव्हा येते, तेव्हा ती तिच्या घरचं सर्व सोडून ती इथे आलेली असते. तिच्या भावना, तिच्या तिच्या वेगवेगळ्या सवयी, ते सगळं सोडून आम्ही मुली एका दुसऱ्या घरात येतो आणि स्वतःचं जीवन जगत असते. त्यामध्ये प्रत्येकाला आपल्या आशा, अपेक्षा सगळ्या गोष्टी असतात. त्यांना त्यांची मुलं होतात. तेव्हा त्याही त्यांचे काही भावना असतात, त्यांच्या काही अपेक्षा असतात. पण बरेचदा होतं काय, पण पहिल्या नंबरची जी पिढी आहे, ती त्यांचे अधिकार सोडतच नाही. म्हणजे आता छोट्या-छोट्या गोष्टी असतात. अधिकार म्हणायचं काय, तर खूप मोठ्या-मोठ्या गोष्टी नसतात या. पण आता फॉर एक्झाम्पल मी दिलं आहे. आपण स्वयंपाकाचं बघतो आहे. आता सकाळी घाई असते किंवा त्या आईला सगळ्यांचं करायचं असतं. तर आता एक छोटंसं उदाहरण घेते. एखाद्या वेळेला आता ती सपोज प्रत्येक वेळेला आजी किंवा त्या एका पहिल्या नंबरच्या पिढीची आजीची अपेक्षा असते, की रोजची भाजी इतकी क्षुल्लक गोष्ट असते ती, की रोजची भाजी ही मला विचारायला हवी. आता रोजची भाजी जर त्यांना विचारत बसलं, तर अतिशय घाई असते, गडबड असते. वेगवेगळ्या आवडी-निवडी असतात. केवळ काय एकच भाजी करायची असते अशातला भाग नसतो. त्या व्यक्तीमागे भरपूर कामं असतात. तर समजा हिने हिच्या मनाने केली ही भाजी, तर बिघडतं कुठं? पण होतं काय, या आजीला राग येतो कारण तिने तिला भाजी विचारली नसते. आता कधी-कधी हा एकच ग्रह मनात ठेवायला पाहिजे, की आपण आपला संसार जगलेलो आहे. आता आपण सीनियर झालो, आपण आजी-आजोबा झालो. आपण ती त्या गोष्टीमध्ये लक्ष घालण्यापेक्षा आपल्याला अवांतर कामं असतात, आपण त्याकडे लक्ष द्यायचं. उलट जर असं म्हटलं, "अगं सूनबाई, आज कसली भाजी करते आहे? ही के." तेच जर असं म्हटलं, की आज ही भाजी खायची इच्छा होते, ही जर केली तर बरं वाटेल. पण बघ, तुला वाटत असेल ती कर, तर तू ती कर, उद्या आपण ती करू. बोलण्यात जर थोडासा बदल केला, तर तिलाही असं त्या सुनेलाही वाटत नाही, की आपल्याला हीच भाजी त्यामधला जर सुवर्णमध्य साधला, तर वातावरण दूषित होण्याचं थांबतं. त्यामुळे मला असं वाटतं पहिल्या पिढींनी जेव्हा आपण किचन सुनेच्या ताब्यात देतो, तेव्हा पूर्ण दिलं तर त्याचा तुम्हाला अधिक लाभ मिळतो. ते या पण होतं काय, बरेचदा किचन आपण सोपतो, पण
किचनमधली जी त्यांचा वावर असतो, ती इच्छा असते, ती मात्र त्यामधून मात्र आपण बाहेर पडत नाही. त्यामुळे होतं काय, केवळ आपण औपचारिकता म्हणून तिला किचन दिलेलं असतं. पण आपल्याला प्रत्येक गोष्ट ह्या आजीला सांगायची असते, तिला विचारायलाच पाहिजे असा हट्ट असतो. यामुळे होतं काय, त्यांचंही मन दुखवलं जातं आणि या सुनेला असं वाटत असतं, काय आपण इतकं मोठं झालो, आपले मुलं मोठे झाले, आपल्याला इतकाही अधिकार नाही, की आपण ही पण गोष्ट मनाने करू शकत नाही. तेव्हा ह्यांच्याही डोक्यामध्ये त्या गोष्टी येऊ देऊ नका आणि तुम्हीही थोडंसं दुर्लक्ष करा. म्हणजे म्हणायचं तात्पर्य असं आहे, आपण सोपवलं तर ती पूर्ण जबाबदारी घेते, घेऊ शकते. एखाद्या वेळेला तिला असं वाटलं, की आता आपल्याला इथे अडचण आली, ती विचारेल, तेव्हा तुम्ही उपलब्ध आहातच. पण जर सोपवून बघा आणि लक्ष कमी करा, आपोआप ह्या गोष्टीमध्ये जे आणि हे असं करून बघा आणि ह्यानंतरचे तुम्ही परिणाम बघा. जर तुम्हाला त्याचे परिणाम नक्की पॉझिटिव्ह मिळतील आणि पॉझिटिव्ह मिळाले, तर तुम्हालाही आनंदच आहे ना. आणि यामुळे होतं काय, की उगाचच गैरसमज निर्माण होतात आणि असूया एकमेकांबद्दल असूया होतात आणि असूया असून मग ते एकत्र कुटुंब चांगलं दिसतं, पण आतून त्यामध्ये जर मतभेद असते, तर नक्कीच हे मतभेद दिसणार नाही आणि अ, हे झालं किचनमधलं किंवा भाजीचं उदाहरण. अशा बऱ्याच गोष्टी असतात. आता त्या बरेचदा असंही होतं, प्रत्येक वेळेला त्याच लक्ष घालतात असं नाही, याही सुनाही निग्लेक्ट करतात. तर अशा वेळेला केवळ असं करायचं असतं, की एखादी बाहेरून गोष्ट आणलेली असते. आता ह्या आजी-आजोबांना त्या गोष्टी बघायच्याच असतात. कधी-कधी काही पर्सनल असतं, कधी काही असतं. तर पर्सनल आहे असं हा शब्द न घेता किंवा आई-बाबा